विचार केला तर एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही छोट्या जागेत वाव. एका दाण्यापेक्षाही छोट्या जागेत एक संपूर्ण शहर वसवले आहे असं म्हटलं तर कसं वाटेल? बापरे, ऐकायला ते एकदम सायन्स फिक्शन चित्रपटातल्यासारखं वाटतंय. हो ना. आणि या शहरात लाखो नाही म्हणजे चक्क अब्जावधी रस्ते आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे ट्रॅफिकचा एकही नियम मोडला जात नाही. म्हणजे जराही चूक झाली तर सगळंच कोसळेल, राईट? एक्झॅक्टली. जर तिथे छोटीशीही ट्रॅफिक जॅम झाली ना तर ते संपूर्ण सूक्ष्म शहर उद्ध्वस्त होऊ शकतं. हे काही काल्पनिक नाहीये, तर आजच्या जगातल्या एका चिप डिझायनरचं हे रोजचं काम आहे. आपण आता 2026 सालच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स म्हणजे ECE आणि EEE ह्या इंजिनिअरिंगच्या शाखांमध्ये जे काही घडतंय ना ते अक्षरशः थक्क करणार आहे. खरंय. आणि कसं आहे ना, भारत आता तंत्रज्ञानाचा फक्त एक ग्राहक राहिला नाहीये. आपण वेगाने एक जागतिक सेमीकंडक्टर हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. या बदलाचा वेग खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की AI, EV म्हणजे इलेक्ट्रिक वाहने आणि 5G या 3 महाशक्ती एकत्र येतात, तेव्हा भौतिक जगात काम करणाऱ्या या हार्डवेअर तंत्रज्ञानाची गरज अचानक आभाळाला भिडते. अगदी बरोबर. आज आपल्याकडे जे उपलब्ध स्रोत आहेत, म्हणजे ज्यामध्ये अत्यंत सविस्तर करिअर रोडमॅप्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या नोट्स आहेत, त्यातून एक गोष्ट खूप स्पष्ट होते. ती म्हणजे केवळ सॉफ्टवेअरच्या जीवावर आता भविष्य चालणार नाहीये. राईट. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वात जास्त डिमांड असलेले टॉप इलेक्ट्रॉनिक्स करिअर कोणते आहेत हे आपल्याला शोधून काढायचं आहे. हो, आणि भविष्यासाठी सर्वात सुरक्षित म्हणजेच फ्युचर प्रूफ मार्ग कोणता याचं वैज्ञानिक आणि तांत्रिक विश्लेषण करायचं आहे. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. आजच्या आपल्या स्रोतांमध्ये एका क्षेत्राचा उल्लेख अगदी ठळकपणे आणि रँकिंगमध्ये नंबर 1 वर केलेला आहे. अच्छा, कोणता? तो म्हणजे VLSI आणि चिप डिझाईन. याला आपल्या नोट्समध्ये हाय डिमांड आणि हाय पेईंग करिअर म्हटलं गेलंय. या इंजिनियर्सचं मुख्य काम IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट्स आणि मोठे प्रोसेसर डिझाईन करणं हे असतं. राईट. आणि पगार ऐकाल तर थक्क व्हाल. वर्षाला 8 लाख ते 30 लाख किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. बापरे, 30 लाख. पण हा पगार इतका जास्त का आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. हो, त्यासाठी आपण मगाशी उल्लेख केलेला त्या सूक्ष्म शहराच्या उदाहरणाकडे परत जाऊया. हे जे इंजिनियर्स असतात ना, ते एका छोट्या सिलिकॉनच्या तुकड्यावर अब्जावधी ट्रान्झिस्टर्स अत्यंत अचूकपणे बसवतात. म्हणजे जर या सूक्ष्म रस्त्यांवरून जाणारी माहिती म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची हालचाल थोडी जरी विस्कळीत झाली तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अगदी. आणि यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे काय माहितीये? ही अडचण प्रत्यक्ष जगात किती भयानक असू शकते हे समजून घेणं. एक्झॅक्टली. या चिप्समधलं ट्रॅफिक जॅम म्हणजे केवळ माहिती उशिरा पोचणे नव्हे, ती जी ऊर्जा असते ना ती उष्णतेच्या रूपात बाहेर पडते. अच्छा, म्हणजे म्हणूनच आपला फोन गरम होऊन ओव्हरहीट होतो. हो ना, किंवा इलेक्ट्रिक कारची सिस्टीम अचानक बंद पडते. हे उष्णता निर्माण होऊ नये अब्जावधी ट्रान्झिस्टर्सनी सेकंदाच्या लाखोव्या हिश्श्यात अचूक काम करावे, यासाठी जे अत्यंत गुंतागुंतीचे डिझाईन करावे लागते ना, त्यासाठीच या इंजिनियर्सना 30 लाख किंवा त्याहून अधिक पगार दिला जातो. राईट. म्हणजे हे तंत्रज्ञान मोजक्याच लोकांच्या हाती येतं. अगदी मोजक्याच. आणि आता हेच तंत्रज्ञान भारतात वेगाने विकसित होत आहे हे या स्रोतांवरून आपल्याला स्पष्ट दिसतंय. हो, कारण नोट्समध्ये नवीन फॅब सुरू होत असल्याचा उल्लेख आहे. पण हे फॅब्स म्हणजे नक्की काय आणि त्यामुळे इथल्या इंजिनियर्सची मागणी का वाढतीये? कसं आहे ना, फॅब्स म्हणजे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट्स. हे असे महाकाय कारखाने असतात जिथे सिलिकॉनच्या चकत्यांवर या सूक्ष्म चिप्स प्रत्यक्ष कोरल्या जातात. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. हो, आणि हे कारखाने तयार करण्यासाठी चक्क अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक लागते. तिथलं जे वातावरण असतं ना, ते एखाद्या ऑपरेशन थिएटरपेक्षाही हजारो पटींनी अधिक शुद्ध ठेवावं लागतं. बापरे, हजारो पटींनी? हो, हवेतील धुळीचा एक सूक्ष्म कणही पूर्ण चिप खराब करू शकतो. आत्तापर्यंत हे फॅब्स तायवान किंवा दक्षिण कोरियासारख्या मोजक्याच देशांमध्ये होते. पण आता जागतिक राजकारणातील बदलांमुळे आणि पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी भारतात मोठी गुंतवणूक होतीये. म्हणजे इंटेल, क्वालकॉम, AMD आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या महाकाय कंपन्या ज्या भारतात येत आहेत तो याच बदलाचा भाग आहे. तर अगदी बरोबर. त्यामुळेच आपल्या स्रोतांमध्ये या क्षेत्राला डिमांड आणि फ्युचर अशा दोन्ही निकषांवर
5 पैकी 5 स्टार रेटिंग दिले गेले आहे. हे क्षेत्र खऱ्या अर्थाने या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीचा मुकुटमणी किंवा द क्राऊन ज्वेल आहे. राईट. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. काय शंका? अच्छा, म्हणजे जर VLSI आणि चिप डिझाईन हे एवढं प्रगत आणि भविष्यवेधी आहे, तर मग आपल्या नोट्समध्ये ज्या दुसऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे, जसं की एम्बेडेड सिस्टम्स आणि PCB डिझाईन, त्या गोष्टी थोड्या जुन्या म्हणजेच ओल्ड स्कूल वाटत नाहीत का? अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतं की ते आउटडेटेड आहे? म्हणजे एकदा चिप बनवली की काम संपलं ना, मग या बाकीच्या गोष्टींची एवढी गरज का भासावी? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर लक्षात येईल की हा एक अतिशय मोठा गैरसमज आहे. असं का? कारण 30 लाख रुपये पगार देऊन डिझाईन केलेली ती अत्याधुनिक चिप जोपर्यंत एखाद्या सिस्टममध्ये लावली जात नाही, तोपर्यंत ती केवळ एका महागड्या दगडासारखी असते. अरे छा, हे तर खरं आहे. चिपला प्रत्यक्ष जगात काम करण्यासाठी आजूबाजूला एका सिस्टमची गरज असते आणि तिथेच एम्बेडेड सिस्टमचे अनन्यसाधारण महत्त्व समोर येते. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की आजच्या घडीला तब्बल 90% इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एम्बेडेड सिस्टम असते. 90%? बापरे! म्हणजे एम्बेडेड सिस्टीम हे सिलिकॉनचा मेंदू आणि भौतिक जग यांमधला पूल आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी योग्य शब्द वापरलात. हे केवळ कम्प्युटरपुरते मर्यादित नाहीये. ही अशी सिस्टम आहे जिथे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र येऊन एक विशिष्ट काम करतात. म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं झालं तर? घरामध्ये असलेल्या वॉशिंग मशीनचं उदाहरण घ्या. त्यात कपड्यांचं वजन मोजणे, पाण्याचं तापमान तपासणे आणि मोटरचा वेग नियंत्रित करणे हे सर्व काम एक मायक्रो कंट्रोलर करत असतो. अच्छा, म्हणजे तो मायक्रो कंट्रोलर आणि त्याला चालवणारे सॉफ्टवेअर मिळून ती एम्बेडेड सिस्टीम बनते. एक्झॅक्टली. रुग्णालयातील MRI मशीनपासून ते आकाशात उडणाऱ्या विमानांच्या इंजिन कंट्रोलपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले जाते. तिथे चूक करायला अजिबात वाव नसतो. हे मात्र खरंय. वॉशिंग मशीन थांबली तर चालेल, पण विमानाच्या एम्बेडेड सिस्टीममधील एक चूक जीवघेणी ठरू शकते. हो ना. यामुळेच याची डिमांड कधीही कमी होत नाही हे आता अधिक स्पष्ट होतंय. सुरुवातीला पगार कदाचित 3 ते 10 लाखांच्या दरम्यान असेल, पण अनुभवानुसार तो वेगाने वाढतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षेत्रात 90% उपकरणे येतात तिथे नोकऱ्यांची स्थिरता साहजिकच सर्वात जास्त असणार. नक्कीच. स्टेबिलिटी खूप जास्त आहे तिथे. आणि याच नोट्समध्ये पुढे PCB डिझाईनचा पण उल्लेख आहे. मेक इन इंडियामुळे भारतात मोबाईल, टीव्ही आणि EV सारख्या गोष्टींचं उत्पादन वाढले आहे. पण PCB म्हणजे फक्त तो हिरव्या रंगाचा बोर्ड ज्यावर काही कंपोनेंट्स चिकटवलेले असतात एवढंच नसतं, बरोबर? अजिबात नाही. तो हिरवा बोर्ड केवळ एक आधार नसतो, तर तो एक अत्यंत गुंतागुंतीचा महामार्ग असतो. आधुनिक उपकरणांमध्ये PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाईन करणे हे खूप मोठे जिकरीचे काम असते. म्हणजे तिथे पण ट्रॅफिक मॅनेजमेंट आलं का? हो ना. जसे चिपच्या आत सिग्नल्सचा वेग महत्वाचा असतो, तसंच चिपच्या बाहेरही तो वेग टिकावून ठेवावा लागतो. याला सिग्नल इंटिग्रिटी म्हणतात. अच्छा. जर PCBवरील तांब्याच्या तारांची म्हणजे ट्रॅक्सची लांबी चुकीची असेल, तर सिग्नल वेगवेगळ्या वेळेत पोचतील आणि ते अत्याधुनिक उपकरण कामच करणार नाही. म्हणजे 4 ते 15 लाखांपर्यंत पगार असलेल्या या क्षेत्रात हाय स्पीड राउटिंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स टाळण्याचं कौशल्य अत्यंत मोलाचं ठरते तर. एक्झॅक्टली. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. ठीक आहे. बेसिक सिस्टम्स आणि PCB डिझाईन समजून घेतल्यानंतर आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण आकडेवारी दिली आहे, जी तंत्रज्ञानाच्या पुढच्या महाप्रवाहाकडे निर्देश करते. हां, ती AI बद्दलची आकडेवारी ना? हो. भारतात AI हायरिंग तब्बल 60% वाढलीय. 60%? हे खूपच जास्त आहे. पण आतापर्यंत AI म्हटलं की फक्त ChatGPT सारखे सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम असाच विचार केला जायचा. राईट. पण इथे चक्क AI हार्डवेअर आणि रोबोटिक्स इंजिनियर या पदाबद्दल बोलले जात आहे आणि याचा पगार 10 ते 30 लाखांच्या घरात आहे. म्हणजे विचार करा, सॉफ्टवेअर हा AIचा फक्त एक आराखडा आहे. हो. आणि एक उत्तम आर्किटेक्ट किती चांगला आराखडा बनवू शकतो, पण इमारत उभी करण्यासाठी प्रत्यक्ष जड यंत्रसामुग्रीची गरज असतेच ना. अगदी बरोबर. AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी आणि वेगाने चालवण्यासाठी सामान्य प्रोसेसर पुरेसे नसतात. तिथे पॅरलल प्रोसेसिंगची गरज असते, जिथे एकाच वेळी हजारो गणितं सोडवली जातात. यासाठी न्यूरल प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे NPU आणि खास AI चिप्स डिझाईन कराव्या लागतात.
आणि हेच या AI हार्डवेअर इंजिनियर्सचं मुख्य काम असते. हो, आणि या AI चिप्स जेव्हा रोबोटिक सिस्टम्समध्ये बसवल्या जातात तेव्हा त्या खऱ्या अर्थाने भौतिक जगात काम करू लागतात. याच जोडीला आणखी एक मोठा स्फोट होतोय तो म्हणजे इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात. EV बद्दल तर विचारूच नका. नोट्सनुसार या इंजिनियर्सची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे आणि 6 ते 18 लाखांची पगारश्रेणी इथे पाहायला मिळते. पण EV क्षेत्रात फक्त एक इलेक्ट्रिक मोटर फिरवणं एवढंच काम नसतं ना. मुळीच नाही. EV इंजिनिअरिंगमधील सर्वात मोठे आव्हान हे थर्मल डायनॅमिक्स आणि पॉवर मॅनेजमेंट आहे. म्हणजे उष्णतेचं व्यवस्थापन. हो, जेव्हा कारला अचानक वेग दिला जातो तेव्हा एका मोठ्या बॅटरी पॅकमधून प्रचंड ऊर्जा वेगाने बाहेर काढली जाते. या प्रक्रियेत खूप मोठी उष्णता निर्माण होते. अच्छा, म्हणजे मगाशी आपण चिप ओव्हरहीट होण्याबद्दल बोलत होतो तसाच काहीसा प्रकार. अगदी तसंच, पण खूप मोठ्या प्रमाणावर. जर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरने योग्य इन्व्हर्टर आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे BMS डिझाईन केली नाही तर ती कार एक चालता फिरता बॉम्ब बनू शकते. बापरे, हे तर खूपच भयंकर आहे. हो ना. बॅटरीची सुरक्षितता, मायलेज आणि वेग या सर्वांचा समतोल राखण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम हे इंजिनियर्स करतात. म्हणूनच त्यांची मागणी एवढी वाढतेय. राईट. आणि हे EV किंवा AI रोबोट्स तयार कोण करतं? तर कारखाने. हो, इथेच इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा विषय येतो. स्मार्ट फॅक्टरीज आणि इंडस्ट्री 4.0 मुळे उत्पादनाचं स्वरूपच बदलत आहे. खरंय. PLC म्हणजेच प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर्स हे या फॅक्टरीजचे मेंदू असतात. मॅन्युअल काम आता स्मार्ट मशीन्स करत आहेत. आणि या असेंब्ली लाईन्स डिझाईन करण्यासाठी लागणाऱ्या फॅक्टरी ऑटोमेशन इंजिनियर्सचा पगार 5 ते 20 लाखांपर्यंत जातो. मॅन्युफॅक्चरिंग वाढल्यामुळे ही एक नैसर्गिक गरज बनली आहे. राईट. पण बघा, हे सर्व तंत्रज्ञान आपण विकसित केलंय. सूक्ष्म चिप्स बनवल्या, त्यांना एम्बेडेड सिस्टम दिली, AI मॉडेल्स हार्डवेअरमध्ये उतरवले आणि फॅक्टरीज ऑटोमेट केल्या. पण ही सगळी आधुनिक उपकरणे, स्मार्ट कार्स आणि रोबोट्स एकमेकांशी वेगाने आणि सुरक्षितपणे संवाद कसा साधणार? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि इथेच कम्युनिकेशन आणि 5G, 6G इंजिनियर्सची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. बरोबर. म्हणजे जेव्हा एक सेल्फ ड्रायव्हिंग कार रस्त्यावरून चालते तेव्हा तिला समोरच्या ट्रॅफिक सिग्नलशी किंवा इतर वाड्यांशी मिलीसेकंदात संवाद साधावा लागतो. एक्झॅक्टली. तिथे लॅटेन्सी म्हणजे वेळेचा विलंब अजिबात चालत नाही. राईट. आणि 6 ते 20 लाख पगार असलेल्या या इंजिनियर्सचं काम केवळ मोबाईलच्या नेटवर्क सुधारणे एवढेच नसून या सर्व स्मार्ट उपकरणांना एकत्र जोडणारी एक मज्जा संस्था किंवा नर्वस सिस्टीम तयार करणे हे आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? एकीकडे आपण AI, EV आणि 5G मुळे कॉर्पोरेट जगतात मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराची चर्चा करत आहोत, पण आपल्या स्त्रोतांमध्ये सरकारी नोकऱ्यांचा देखील खूप जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. हो, मी पण वाचलं ते. इस्रो, DRDO आणि बार्क सारख्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थांमध्ये स्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्सची मागणी वाढली आहे. मग प्रश्न हा आहे की कॉर्पोरेटमधील एवढ्या पैशांच्या जगमगाटात हे क्षेत्र महत्वाचे का ठरते? मला वाटतं कारण तिथे डिझाईन केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे निकष पूर्णपणे वेगळे असतात. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये एखादा फोन खराब झाला तर तो दुरुस्त करता येतो, पण इस्रोच्या सॅटेलाईटमधील चिप अवकाशात गेल्यानंतर तिथे दुरुस्तीसाठी कोणीच जाऊ शकत नाही ना. अगदी सार्थ मुद्दा आहे हा. अवकाशातील रेडिएशन आणि टोकाचे तापमान सहन करू शकणाऱ्या विशेष उपकरणांची निर्मिती तिथे करावी लागते. आणि डिफेन्समध्ये तर आणखीनच क्रिटिकल असतं. हो ना. डिफेन्स सेक्टरमध्ये शत्रूचे रडार जॅम करण्यापासून ते क्षेपणास्त्रांचे अचूक नियंत्रण करण्यापर्यंत अत्यंत संवेदनशील काम असते. इथे पगार साधारण 8 ते 15 लाखांच्या घरात असला तरी देशाच्या सुरक्षेसाठी थेट योगदान देण्याचं समाधान खूप मोठं असतं. राईट. आणि कामाची अफाट तांत्रिक खोली आणि मिळणारी नोकरीची सुरक्षितता हे पैशांपेक्षा खूप मोठे फायदे ठरतात. नक्कीच. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? आज आपण ज्या वेगवेगळ्या स्रोतांचे आणि करिअर रोडमॅपचे विश्लेषण केले त्यातून कोणता निष्कर्ष समोर येतो? आपल्या नोट्सच्या शेवटी एक अतिशय स्पष्ट फायनल सल्ला किंवा रँकिंग दिलेला आहे. हो, पहिल्या क्रमांकावर आहे VLSI आणि चिप डिझाईन. कारण इथे तंत्रज्ञानाची सर्वात मोठी गुंतागुंत आहे, त्यामुळे सर्वाधिक पगार आणि भविष्यातील सर्वात मोठा स्कोप या क्षेत्रात आहे. राईट.
आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे एम्बेडेड सिस्टम्स आणि IoT. यामागील तर्क अगदी स्पष्ट आहे. भौतिक जगातील 90% उपकरणे याच तंत्रज्ञानावर चालतात, त्यामुळे नोकरीची प्रचंड स्थिरता आणि सर्वाधिक संधी इथेच उपलब्ध आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावर EV आणि ऑटोमेशन येते, कारण कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक दबावामुळे आणि भारताच्या वाढत्या उत्पादन क्षमतेमुळे हे सर्वात वेगाने विस्तारणारे क्षेत्र बनलं आहे. पण या रँकिंगच्या पलीकडे जाऊन स्रोतांमध्ये एका विशेष सुवर्ण सल्ल्याचा उल्लेख आहे जो खूप लक्षवेधी आहे. तो कोणता? अल्टिमेट कॉम्बो. हो, तो म्हणजे VLSI आणि एम्बेडेड या 2 क्षेत्रांचं कॉम्बिनेशन. जेव्हा एखादी व्यक्ती चिप कशी काम करते हे समजून घेते आणि त्याच चिपचा वापर करून बाह्य जगातील मोटर्स किंवा सेन्सर्स कसे नियंत्रित करायचे हेही शिकते, तेव्हा ती व्यक्ती संपूर्ण इकोसिस्टीमचा मास्टर बनते, राईट? एक्झॅक्टली. कोणत्याही एका मर्यादित कौशल्यात अडकून न राहता चिप डिझाईनपासून ते प्रत्यक्ष सिस्टीमच्या अंमलबजावणीपर्यंतचं ज्ञान असणं हे भविष्यात सर्वात जास्त मागणी असलेलं कौशल्य ठरणार आहे. आणि यासाठी या नोट्समध्ये एक सविस्तर स्टेप बाय स्टेप रोडमॅप उपलब्ध करून दिला आहे. क्या बात आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी या सर्व माहितीवरून एक अतिशय वेगळा विचार मनात येतो. कोणता विचार? कसं आहे ना, गेली 2-3 दशके संपूर्ण जग फक्त सॉफ्टवेअर आणि कोडिंगच्या मागे धावत होतं. केवळ एक कोडर बनणे हेच प्रगतीचं लक्षण मानले जात होते. खरंय, सगळीकडे फक्त कोडिंगचाच बोलबाला होता. पण आता जेव्हा आपण पाहतोय की प्रत्यक्ष जगातील 90% गोष्टी एम्बेडेड सिस्टीमवर चालणार आहेत, उष्णता नियंत्रण आणि चिप्समधील ऊर्जेचे व्यवस्थापन हे तंत्रज्ञानातील खरे अडथळे बनले आहेत. आणि भारतासारखा देश संपूर्ण जगाचा हार्डवेअर आणि सेमीकंडक्टर हब बनण्याच्या शर्यतीत उतरला आहे. हो, तेव्हा एक प्रश्न नक्कीच पडतो. भविष्यातील खरे टेक बॉसेस कोण असतील? जे फक्त कम्प्युटरवर आराखडा बनवतात ते सॉफ्टवेअर इंजिनियर्स, की त्या आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी तांदळाच्या दाण्यावर अब्जावधी ट्रान्झिस्टर्सचे सूक्ष्म शहर वसवणारे आणि प्रत्यक्ष यंत्रे हाताळणारे हे हार्डवेअर डिझायनर्स? बापरे, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. हो ना? या सखोल विश्लेषणातील माहितीवर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रोमांचक विषयाच्या सखोल चर्चेत.